मुलामुलींच्या शिक्षणाचा प्रश्न आहे आणि आमचे ग्रामपंचायतचे कर्मचारी एक अतिशय गरीब कुटुंबातले लेकरं आहेत आणि शासनाला एकच विनंती करतो की आमच्या या मायबापांनी सरकारनं आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या कमीत कमी वसुलीची अट आणि किमान वेतन वाढ जे लागू झालेली आहे 2025 पासून ती लागू करण्यात यावी, हीच माझी शासन दरबारी मागणी आहे. पंचायत कर्मचारी 45/11चा अध्यक्ष आहे. जेच आमच्या आता सहकार्याने सांगितलं की पगारावरती आमचं काही होत नाही. आमचा कर्मचारी राबतो. पाणी पुरवठा कर्मचारी असेल, त्याच्या पाठीमागे वसुलीची अट असेल, हे सर्व ज्या मागण्या आहेत त्या शासनाने योग्य त्याच्यावर निर्णय घ्यावा, योग्य ती अंमलबजावणी करावी आणि आम्हाला न्याय द्यावा, एवढीच मागणी आहे. दिलीप राठोड, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचा, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचा गिरीश भाऊ, आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. गिरीश भाऊ, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बच्चू भाऊ, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भाऊ, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचा, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचा धन्यवाद. पंचायत कर्मचारी युनियनचं आज राज्यस्तरीय अधिवेशनाचं आयोजन राज्याध्यक्ष माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेलं आहे. सदर अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेले सर्व ग्रामपंचायत कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेनं गेली 35 वर्षामध्ये जे कार्य केलेलं आहे ह्याचा आढावा ह्या अधिवेशनामध्ये घेतला जाणार आहे व पुढील ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या पुढील प्रमुख मागण्या घेऊन शासन दरबारी शासन दरबारी जाणार आहे. त्या संदर्भात महाराष्ट्रातून आज सर्व ग्रामपंचायत कर्मचारी ह्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आज संघटनेचे अधिवेशन माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून सदर अधिवेशनाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ, उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे हे उपस्थित राहणार आहे. मी आपणास ह्या न्यूज माध्यमातून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना एवढं सांगू शकतो की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या असणाऱ्या असंख्य प्रश्न घेऊन ही आपली 45/11 संघटना गेली 35 वर्षापासून काम करत आहे आणि त्यामुळे या संघटनेसोबत एकनिष्ठ असणाऱ्या सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि स्वागत करतो. एवढं बोलून थांबतो. आपल्या महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीनं अधिवेशनासाठी सर्व महाराष्ट्रातून आलेले ग्रामपंचायत कर्मचारी यांचीसुद्धा या ठिकाणी मोठी उपस्थिती आहे. आज या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रसाहेब फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आपल्या सुनीताताई पवार आणि आपल्या या कार्यक्रमासाठी ज्यांची नेहमीच तळमळ असते ते आपले राज्याध्यक्ष बच्चूभाऊ कडू आणि आपल्या संघटनेसाठी नेहमी तळमळ करणारे आपले गिरीशभाऊ दाभाडकर DK साहेब आणि आमच्या सर्वांच्या नवतरुणाचे ताईत असलेले संतोष शिंदे या ठिकाणी त्यांचीसुद्धा मोठ्या संख्येने त्यांच्यासोबत आलेले ग्रामपंचायत कर्मचारी त्यांच्यासोबत आहेत आणि याच कार्यक्रमासाठी सर्व तनमन धनाने या ठिकाणी ग्रामपंचायत कर्मचारी आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी या ठिकाणी आज मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. उन्हाचे कडक दिवस आहे तरीही प्रांगणाच्या बाहेर सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित दिसून येत आहेत आणि वेळोवेळी होत असलेल्या या संघटनेच्या माध्यमातून बरेचसे प्रश्न मार्गी लागलेले आहेत आणि उद्याचे जे काही अजून प्रश्न आहेत ते सुद्धा आजच्या या अधिवेशनामध्ये मांडण्यात येणार आहे. वेळ आपल्याला आता पंचायत कर्मचारी दामोगावळे सुरेश चंद्रशेखर चोपडे आम्ही आज संभाजीनगर येथे अधिवेशनासाठी आलेलो आहे.
आणखी काय कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, नाली सफाईपासून तर सर्व काम ग्रामपंचायत कर्मचारी करावं लागतात. पाणी शुद्धीकरण, गावात जाऊन कर वसुली करणे. कुठलं सर तुम्ही धामणगावडे, तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा. तुमचं नाव सांगा. शासनाच्या कर्मचारी असतो सुद्धा शासनाचे प्रॉपर कर्मचारी आणि आमचा जो दुजाभाव आहे तो दुजाभाव आम्हाला मध्ये घ्या. शासनाचे कर्मचारी असून बिनशासकीय कर्मचारी असून आम्हाला शासन कर्मचारीप्रमाणे वेतन मिळाले पाहिजे एवढी आमची ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची मागणी आहे.